बंधू भगिनींनो आणि मित्रांनो नमस्कार. मी निवेदक अंगद गरुड. मित्रांनो म्हणतात सूत्रसंचालन, निवेदन, भाषण कला, मुलाखत या क्षेत्रामध्ये वाचन भरपूर असावं लागतं, असं अनेकांचं मत असतं. आणि खरंच आहे. पण माझं मत यामध्ये आहे की दर्जेदार आणि सकस वाचन असावं लागतं. तर इतरित्र चर्चा न करता सूत्रसंचालन कलेसंदर्भात मी जी काही पुस्तकं खरेदी केलेली आहेत आणि या पुस्तकांचं वाचन केलेलं आहे, यापैकी जी महत्त्वाची पुस्तकं मला वाटतात, ती पुस्तकाची नावे, ती पुस्तके तुमच्यासमोर आता मी शेअर करणार आहे, की तुम्ही ही पुस्तकं अवश्य खरेदी करा आणि एकदा वाचन करा. हां, तर मित्रांनो, मी या सूत्रसंचालन कलामध्ये येण्यापूर्वी म्हणजे 4 वर्षापूर्वी मी या कलेमध्ये आलेलो आहे. 4 वर्ष झालेली आहेत. तर त्यापूर्वी मी सर्वात जास्त ऐकायचो. वक्त्यांची भाषण ऐकणं मला खूप आवडायचं. ज्या ठिकाणी व्याख्यान, भाषण असेल, सार्वजनिक कार्यक्रम असेल, तर त्या ठिकाणी मी आवर्जून जाऊन बसायचा आणि त्यांचं बोलणं मला खूप आवडायचं. त्यांच्यासारखं कधी होता येईल अशी स्वप्नही कधी-कधी पाहायचा. असंच एकदा परभणीमध्ये छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्ताने श्री शिवाजी महाविद्यालयाच्या सांस्कृतिक सभागृहामध्ये प्रदीप साळुंखे सर यांचं भाषण आयोजित केलं होतं, व्याख्यान आयोजित केलं होतं. सरांचं व्याख्यान खूप अनुभवी वक्ते आहेत सर. खूप सुंदर व्याख्यान झालं आणि पूर्वी काय असायचं, व्याख्यान असेल तर बाहेर एक बुक स्टॉल हमखास लागायचं, ज्यामध्ये प्रत्येक वक्त्याचे अनेक महापुरुषांची पुस्तकं असायची. त्यामध्ये मला एक पुस्तक मिळालं, ते म्हणजे वक्ता व्हा, प्रदीप साळुंखे सर यांचं एक पुस्तक आहे. खरं सांगू तुम्हाला, अप्रतिम पुस्तक आहे. सर एक मोठे वक्ते आहेत, त्यामुळं त्यांनी त्यांचा अनुभव या पुस्तकात टाकलेलाच आहे आणि सरळ सोप्या भाषेमध्ये समर्पक छान-छान उदाहरणं देऊन तुम्हाला प्रोत्साहन येईल. वाचण्यास तुम्हाला आवडेलच. पण एखाद्याला वाटतं ना, मला वक्ता व्हायचंय, सूत्रसंचालक व्हायचंय. हां, विशेष म्हणजे हे पुस्तक खरेदी केलं की तुम्हाला सूत्रसंचालक किंवा वक्ता, भाषणकर्ता जे काही म्हणा ना, व्हायचंय. तर दोन्हीसाठी समर्पक पुस्तक आहे. आणि सरळ सोप्या भाषेमध्ये एकदम आपल्या म्हणजे आपली मराठवाड्याची भाषा कशी आहे, त्या भाषेमधलं हे पुस्तक आहे. मंच तयारीपासून कशाप्रकारे बोललं पाहिजे, कार्यक्रमाची रूपरेषा कशी केली पाहिजे, मांडणी कशी केली पाहिजे, कसं बोललं पाहिजे, कसं आपला हावभाव असला पाहिजे, ही संपूर्ण माहिती एका छोट्या पुस्तकामध्ये त्यांनी दिलेली आहे. एकदम बढिया, एकदम खूपच छान. आणि तुम्हाला सांगतो, छोटं पुस्तक तर आहे, किंमतही जास्त नाही. किंमत मला वाटतं तशी पाहिलेली आहे. हां, ₹40 फक्त किंमत आहे. आणि सरांनी सर्वात महत्त्वाचं म्हणजे या पुस्तकामध्ये स्वतःबद्दल जास्त काही दिलेलं नाही. त्याला काही विरोध नाही आणि माहिती तर असलीच पाहिजे. पण यामध्ये ते दिलेलं नाही. महत्त्वाचं तेवढं सरांनी दिलेलं आहे. आणि सरांची शेवटची ओळ तर मला खूप आवडते यामध्ये. म्हणजे एखादा माणूस खूप टेन्शन घेतो ना, कसं बोललं पाहिजे, कसं उभं राहिलं पाहिजे, लोकं काय म्हणतील, चारोळ्या कसे घेतले पाहिजे. हे जर जे टेन्शन येतं, जे दडपण येतं ना, त्यासाठी सरांनी 59 पान नंबरवर एक ओळ दिलेली आहे. नियम गेले खड्ड्यात, पुस्तक द्या फेकून, जमेल तसे बोला, दणकून बोला, रेटून बोला, बोलत राहा, बोलत राहा. ह्या ना. हो ना. आता आपल्याला जर का बोलायचंच, तर काळजी करायची काय गरज आहे? चला नक्की हे पुस्तक तुम्ही खरेदी करा. वक्ता व्हा, प्रदीप साळुंखे सरांचं. पुढचं पुस्तक तुमच्यासमोर आता मी देणार आहे. मित्रांनो, मी या पुस्तकाच्या लेखकाचे प्रथम आभार मानेल. डॉक्टर राजशेखर सोलापुरे सर यांचं. मी सूत्रसंचालन कलेमध्ये नव्हतो आणि का मला माहिती नाही, मी ते पुस्तक त्यावेळेस खरेदी केलं आणि त्यानंतर 4 वर्षानंतर, 4 ते 5 वर्षानंतर मी सूत्रसंचालन कलेमध्ये आलो. तत्पूर्वीच हे पुस्तक मी सहज घेऊन ठेवलं होतं. आता ज्या ठिकाणी बुक स्टॉल असतो, त्या ठिकाणी जायचं, पुस्तकं चाळायची, असा माझा तो नेहमीचाच क्रम असायचा. आणि मला हे पुस्तक मिळालं. उत्तम सूत्रसंचालक होण्यासाठी प्रभावी सूत्रसंचालनाची कला, डॉक्टर राजशेखर सोलापुरे सर, विद्याभारती प्रकाशनाचं हे पुस्तक आहे. वरदियालेश विद्यार्थी, शिक्षक, नेतृत्व गुण प्राप्त करणाऱ्यांसाठी सर्वांसाठी हे पुस्तक खूप आवश्यक आहे, गरजेचं आहे, महत्त्वाचं आहे. तुम्ही पुस्तक अवश्य खरेदी करा. बघा, मला आवडलेलं, सर्वात मस्त आवडलेलं आणि छोटं, सुटसुटीत, कमी किमतीचं आणि संपूर्ण माहिती असणारं मी एकमेव पुस्तक म्हणेल. मी एवढी पुस्तकं वाचलीत ना, त्यामध्ये व्यावसायिक सूत्रसंचालन तुम्ही करत असाल किंवा मग फॅमिली करत असाल, तुम्ही शाळेमध्ये शिक्षक असाल,
त्या सर्वांसाठी हे पुस्तक परिपूर्ण आहे. या पुस्तकामध्ये सूत्रसंचालनाच्या पूर्वीची, सूत्रसंचालनाच्या स्टेजवरची, सूत्रसंचालन करतानाची संपूर्ण माहिती दिलेलीच आहे आणि ती मी समर्पक उदाहरणं देऊ तुम्हाला सांगतो. संत, ग्रंथ, कवी, महापुरुष या सर्वांचे शब्दरचना, त्यांचे उतारेसुद्धा यामध्ये आहेत. अभ्यासे प्रगट व्हावे, नाहीतरी झाकून असावे. असाध्य ते साध्य करिता सायास, कारण अभ्यास तुका म्हणे. ह्या 2 संतांची मी तुम्हाला दाखले दिले. खरंच खूप छान पुस्तक आहे. अवश्य खरेदी करा, आवर्जून खरेदी करा. आणि पुढचं पुस्तक आहे ज्यांना मी मनोमन गुरु मानतो, ते म्हणजे प्राचार्य शिवाजीराव भोसले सर. त्यांना अनेक लेखक शब्दप्रभू असं म्हणतात. होय, खूप मोठं शब्द सामर्थ्य प्राचार्य शिवाजीराव भोसले सरांकडे आहे आणि त्यांचं पुस्तक माझ्या हाती आलं होतं ते म्हणजे कथा वक्तृत्वाची. काय योग होता नक्की मला कळत नाही, पण म्हणतात ना ते ट्विस्ट पॉईंट, टर्निंग पॉईंट जो जुळत असतो. मला या पुस्तकातून खूप प्रेरणा मिळालेली आहे. सरांनी या पुस्तकात त्यांच्या जीवनातील घडलेल्या घटनांबद्दल वर्णन केलेलं आहे. त्यांच्या लहानपणापासून त्यांनी कोणत्या कोणत्या महान महान व्यक्तींची भाषणं ऐकलेली आहेत, त्यांनी त्यांचे संदर्भ यामध्ये दिलेले आहेत. बुद्धिमान श्रोता ऐकता ऐकता उत्क्रांत होतो, सरांचं हे वाक्य आहे. खरंच आहे. तुम्हाला चांगला वक्ता व्हायचा असेल, चांगलं सूत्रसंचालक व्हायचं असेल, चांगला वक्ता व्हायचा असेल, होय आता मागं पुढे बोललो, तर ऐकणं सर्वात जास्त महत्त्वाचं आहे. कारण की सध्या तर अशी मानसिकता झालेली आहे, कोणाचं ऐकून घ्यायची तयारीच नाही. आता कित्येकांनी माझा व्हिडिओ संपूर्ण ऐकतील की नाही हेच असो, पण जेवढं आपण वाचन करतोय त्यापेक्षा जास्त ऐकणं, मोठ्या वक्त्यांची भाषणं ऐकणं, त्यांचे मनोगत ऐकणं सुद्धा गरजेचे आहेत. सरांनी सावरकर, लोकमान्य टिळक, नेहरूजी, आचार्य, तर्कतीर्थ, लक्ष्मण शास्त्री, गाडगीळ साहेब या महान वक्त्यांचे भाषणं त्यांनी स्वतः ऐकलेली आहेत. त्यांचे अनुभव, त्यांनी कशी बोलतात, त्यांची छाप कशी होती, हे सर्व या पुस्तकात त्यांनी दिलेलं आहे. आणि ते म्हणतात माझं भाग्य होतं, आणि खरंच भाग्य होतं. आणि तुम्हाला मी पुन्हा पुन्हा सांगेल की हे पुस्तक तुम्ही अवश्य खरेदी करा. या पुस्तकातून तुम्हाला काय मिळेल, तर सूत्रसंचालनासाठी का भाषणासाठी? तर मी म्हणेल तुम्हाला सर्वांसाठी उपयुक्त शब्दरचना, तुमचा आत्मविश्वास वाढवण्यासाठी, शब्दसाठा वाढवण्यासाठी भरपूर काही यातून तुम्हाला मिळेल. जेवढी जास्त सरांची पुस्तकं तुम्हाला वाचायला मिळतील तेवढी वाचण्याचा प्रयत्न करा. आणि त्यानंतर खरं तर सरांकडूनच एक याच पुस्तकामधून रेफरन्स मिळाला होता दुसऱ्या पुस्तकाचा, आणि ते पुस्तक म्हणजे हाऊ टू डेव्हलप सेल्फ कॉन्फिडन्स अँड इम्प्रूव्ह पब्लिक स्पीकिंग. डेल कार्नेगी या इंटरनॅशनल बेस्ट सेलर ठरलेल्या लेखकाचं हे पुस्तक आहे आणि याचा मराठीत अनुवाद केलेला आहे डॉक्टर अरुण मांडे सर यांनी. खूप छान केलेला आहे. हिंदीमध्ये पण आहे हे पुस्तक, मराठीमध्ये मी मागवलेलं आहे. लक्षात येत नाही मी ऑनलाईन मागवले की बुक स्टॉलवरून घेतलं आहे. कदाचित बुक स्टॉलवरून घेतलं असेल. 1926 साली या पुस्तकाचं लेखन झालेलं आहे. बरेच वक्ते म्हणतात की सर्वात पहिलं पुस्तक आहे पब्लिक स्पीकिंगवरचं, म्हणजे भाषण कलेवर संदर्भातलं पहिलं पुस्तक आहे. या अगोदर निघाले असतील, आता ते वादमध्ये आपण पडणार नाहीत. सर सुप्रसिद्ध अमेरिकन लेखक आहेत, वक्ते आहेत, स्वयंविकास केंद्र चालवतात, विक्री कला शिकवतात, सहकारी आणि व्यावसायिक क्षेत्रातील प्रशिक्षण देतात, वक्तृत्व कलेचे क्लास घेतात 1940 पासून. म्हणतात ना, वक्ता तो वक्ता नोहे श्रोते विन, आणि वक्ता दह शस्त्रेषु. वक्ता हा श्रोत्यांमुळेच असतो आणि वक्ता हा 10,000त एक असतो. वक्तृत्व गुण आपल्याला चांगलं विकसित करायचं असेल तर चांगली दर्जेदार पुस्तकं वाचन करणंही गरजेचं आहे. ती चांगली दर्जेदार पुस्तकांची 4 नावं मी तुमच्याकडे आता दिलेली आहेत. तुम्ही तुमच्या जवळच्या बुक स्टॉलवर मिळतील तर अवश्य खरेदी करा. आणि तसं तर सूत्रसंचालन कलेसंदर्भात किंवा भाषण कलेसंदर्भात मी वाचलेली ही पण पुस्तकं आहेत, जसं की उत्कृष्ट वक्ता व्हा, सारंग टाकळकर सरांचं यांचं सूत्रसंचालन संदर्भात सुद्धा पुस्तक आहे. उत्कृष्ट भाषण कला डॉक्टर राजशेखर सोलापुरे सरांचं, त्यांचं ते पण पुस्तक आहे सूत्रसंचालनावर. वक्तृत्व कला आणि साधना प्रबोधनकार ठाकरे सरांचं, याचं संपादन केलेलं आहे संदीप भानुदासराव तापकीर सर यांनी.
खूप छान पुस्तक आहे. शब्दसाठा वाढवण्यासाठी हे पण आवश्यक आहे. प्रभावी वक्ता व्हा आणि सभा जिंका. अनुवाद नितीन बागडे पाटील यांचंही वाचलेलं आहे. छान आहे. उत्कृष्ट सूत्रसंचालन कार्यक्रमाच्या प्रभावी संयोजनांसह सारंग टाकाकर सरांचं. सूत्रसंचालन कसे करावे शास्त्र आणि कला डॉक्टर बापू घोलप, डॉक्टर मधुकर आघाव. वक्तृत्वाची साधना हरिभक्तपरायण सुषेण महाराज नाईकवाडे. आणि हे 2022ची आवृत्ती आहे. आता नवीन जी आवृत्ती निघालेली आहे, तुम्हाला जर खरेदी करायची तर ती नवीन आवृत्ती खरेदी करा. महाराज नाईकवाडे वक्तृत्व कलेचे क्लास पण घेतात. मला वाटते बीड, पुणे आणि इतर ठिकाणी लोणावळा वगैरे. तर त्यांचं यूट्यूबवर चॅनल पण आहे, तुम्ही संपर्क करू शकता. आणि तुम्हालाही विनंती आहे की तुम्ही सुद्धा खूप छान छान पुस्तके वाचलीच असणार नक्कीच, हे नाही तर तुम्ही सुद्धा त्या पुस्तकांची नावे अवश्य कमेंट बॉक्समध्ये द्या. एकमेकांना सहाय्य करू. हो, आता जशी मी दिलेली आहेत तसं तुम्ही सुद्धा अवश्य द्या अशी विनंती आहे. खूप खूप धन्यवाद. तुम्ही हा संपूर्ण व्हिडिओ पाहिला. पुढील व्हिडिओमध्ये भेटूया. पुढील व्हिडिओमध्ये आपण पाहूया की जे आपण चौफेर नॉलेज, जे चौफेर वाचन केलं पाहिजे यासाठी मी कोणती पुस्तकं वाचत असतो, त्या पुस्तकांची नावे, ती पुस्तकाची माहिती आता आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत. तोपर्यंत धन्यवाद.